असं म्हटलंय की मी काम करत असतानाही माझ्या कामाबद्दल सावंत साहेबांनी प्रश्न उपस्थित केले, त्यामुळे मी शिंदेगडात जात असल्याचे त्यांनी सांगितलं. आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या पूर्वी या विष्णू बंगाळेंना मान्य उद्धवजी आणि संजय राऊत साहेबांनी विधानसभा लढायची म्हणून तयारी करायला सांगितली. आणि ज्यावेळेला लोकसभेचा प्रचार चालू होता त्यावेळेला विष्णू बंगाळेंना आपण कल्पना दिली की बाबा शहरात आपण मायनस आहोत, तर शहरात मेहनत घ्यायला लागेल, तुम्हाला उद्या विधानसभा लढायची आहे. त्यावेळेला त्या माणसांनी एवढी उदासीनता दाखवली. आपण जाऊन मतदान पाहू शकता. ते ज्या भागातल्या नगरसेवक आहेत तिथे त्यांना 57 मतं पडले उमेदवाराला. आणि त्याच्यानंतर लोकसभेला या मतदारसंघात आपण 61 ते 62,000 मायनस आहोत. आणि त्याच्यानंतर मग पक्षाने ठरवलं की विधानसभा आपण घ्यायला पाहिजे होती, पण त्यावेळेला आम्ही निर्णय घेतला की ही विधानसभा आपण नाही लढवायची, कारण मागच्या वेळेला ही विधानसभा राष्ट्रवादीने लढवली. मग अशी मायनस सीट घेण्यापेक्षा आपण आपल्या ज्या परिस्थिती आहे त्याच्यावर उमेदवार उभे करू. पण महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये ही सीट आपल्याला आली. ते सुद्धा इच्छुक होते आणि पक्षाने निर्णय घेऊन जयश्री महाजन यांना उमेदवारी दिली. उमेदवारी देण्यापर्यंत इच्छुक असणं काही गैर नाही, पण एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचा आदेश पाळला पाहिजे आणि जो उमेदवार दिला गेला त्याचा प्रचार करायला पाहिजे. पण गेले 15 दिवस माझ्या अगोदर आपण त्यांची बाईट घेतली आहे. त्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं मी रावेरला जाऊन प्रचार केला, मी मुक्ताईनगरला जाऊन प्रचार केला, मी अंमळनेरला जाऊन प्रचार केला, मी जळगाव ग्रामीण. निवडणूक जाहीर झाल्यानंतर फक्त 14-15 दिवस मिळाले आणि 14-15 दिवसानंतर मिळाले असताना तर त्यातले 8-10 दिवस तर बाहेरच्या विभागात जाऊन प्रचार करत असतील आणि इथे स्थानिक उमेदवार आहेत, शिवसेनेचे उमेदवार आहेत. अशा वेळेला जिल्हा प्रमुख या पदावर राहून जर जबाबदारी स्वीकारत नसतील आणि अशा वेळेला त्यांना बोलवून की बाबा अशी अशी परिस्थिती आहे आणि उमेदवारांच्या बाबतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत विचारणा होती की बाबा जिल्हा प्रमुख इथे प्रचार करत नाही, अशी जर त्यांची कानउघाडणी केली आणि ती त्यांना रुचली नाही म्हणून त्यांनी आकडतांडव केलं, त्यात मला वाटत नाही की पदाधिकारी म्हणून मी काही चुकीचं केलेलं आहे. आणि कदाचित माझं ते त्यांना बोलणं आवडलं नसेल. आपण पाहिलं असेल कालपर्यंत सुद्धा मी आणि ते एकत्र फिरत होतो. म्हणजे ज्या वेळेला मी जिल्ह्यात होतो जास्तीत जास्त वेळेला विष्णू आणि मी एकत्र फिरतो. त्यावेळेला त्यांना वाटलं नाही की संजय सावंत चुकीचे वागतात, फक्त प्रश्न विचारला म्हणून चुकीचं वागतात असं म्हणणं हे कितपत गैर आहे. किती दिवसांपासून चाललं होतं? गेले 15 दिवस मी तुम्हाला सांगितलं ना की ज्यावेळेला विधानसभा जाहीर झाली त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांची ती नाराजी होती. पण एकदा आदेश निघाल्यानंतर उमेदवाराचा प्रचार करणं हे प्रत्येक शिवसैनिकाला आपलं कर्तव्य समजलं पाहिजे आणि जिल्हा प्रमुख म्हणून खास त्यांनी करायलाच पाहिजे. पण ते त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची त्यांना विचारपूस केली. हकालपट्टी केली तुम्ही पक्षातून, त्यांची काय सांगा? पक्षविरोधी काम केल्यानंतर हकालपट्टी करावीच लागते. त्यांनी आज सकाळी येऊन मला सांगितलं की मी काम करत नसं तुम्ही सांगता, जर मला असं असतं तर मला शिंदे गटाची ऑफर होती, मला उपनेते बनवत होते, मला महामंडळाचा अध्यक्ष बनवणार होते, मला करोडो रुपयाचे त्यांच्याकडून आमिष होतं, मला भाऊ चौधरीचे फोन होते. अरे बाबा, गेल्या 15 दिवसात असा काय साक्षात्कार झाला की तुला त्यांचे फोन वाजायला लागले? आम्हाला कधी फोन आले नाही. आणि जर एक जिल्हा प्रमुख पदावर राहून अशा लोकांशी संपर्क साधत असेल तर ती पक्षविरोधी कारवाई आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तुम्ही त्यांचे मन वळवण्याचे काही प्रयत्न केले होते का? मी त्यांना गेले 15 दिवस समजून सांगत होतो. काल सुद्धा त्यांना मी समजून सांगितलं. परवा ते रॅलीत थांबणार नव्हते. ते त्यांच्या भाऊबंधूंचं एक ऑपरेशन झालं तिकडे जाणार होते. त्यांना आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, जर तुम्ही कालच्या रॅलीला थांबणार नाहीत तर चुकीचा निरोप जाईल आणि म्हणून त्यांना आम्ही ते थांबवलंय. ते जे सांगतात की माझा भावाचं ऑपरेशन होतं आणि मी इथे थांबलो, आपण इकडच्या पदाधिकाऱ्यांना विचारू शकता की त्यांनी स्वतःहून जाण्याची तयारी दाखवली होती. मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून त्यांना थांबवलेलं आहे. ते काय स्वतःच्या मनाने इथे थांबले नव्हते. 1 दिवस आधी प्रवेश करतायत मतदानाच्या. आता त्यांना निमित्त पाहिजे असतो.
काहीतरी ब्रेकिंग तुम्हाला पण द्यायची असते. आता त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ह्याच्यात भीती दाखवली की उद्या जरी सीट पडली तर खापर माझ्यावर फुटता कामा नये म्हणून. जिल्हा प्रमुख असताना जबाबदार बोलू शकतो का? आज सगळी लोक जोराने कामाला लागले आहेत आणि तुम्हाला 100% ग्वाही देतो ही सीट शिवसेनेची निवडून येणार. आणि ज्यावेळेला प्रत्येक कार्यकर्ता चांगलं काम करत असताना जिल्हा प्रमुख अशा निगेटिव्ह गोष्टी करतो तर त्यावेळेला पक्षात चुकीचा मेसेज जातो, म्हणून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रमुख पदासाठी कोणाची निवडणूक लागू शकते? वेळ आहे त्याला, त्याच्यासाठी आतापासूनच काय बांधणी करायला नको होईल. निर्णय घेताना चुकीचा वाटतं. कुठल्या स्वगृही? मग इतके वर्ष काय रस्ता भरकटले होते? इतके दिवस काय रस्ता भरकटले होते का ते? अहो त्यांचा प्रवास आपण ऐकलाय त्यांच्या तोंडातनच. मी NSY मध्ये होतो, मी राष्ट्रवादीमध्ये होतो, मी काँग्रेसमध्ये होतो, मी शिवसेनेत होतो. आता कुठल्या स्वगृही बदलले ते? तुमच्याच मीडियाला त्यांनी बातमी दिली आहे की नाही? हे जे 4 नावं मी घेतली या ठिकाणी ते फिरून फिरून आले ना, यांना सवय आहे फिरायची. हे 4 पक्ष फिरून आलेले आहेत, तरी सुद्धा आम्ही त्यांचा सन्मान ठेवला, त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण ज्याला फिरायची सवय आहे त्याला तुम्ही काय करू शकत नाही. विष्णु भंगारी के जाने से कितना फर्क पड़ सकता है? देखो, हर एक कार्यकर्ता जाने से फर्क तो जरूर पड़ता है, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि अगर वो जाएगा करके नुकसान होगा करके वो हमारे से ब्लैकमेलिंग करेगा. हर कार्यकर्ता पक्ष के लिए एक मजबूत कार्यकर्ता होता है, लेकिन पक्ष में रहकर पक्ष के विरोधी काम करना ये भी गलत है. और इसके लिए कुछ ऐसे डिसीजन लेना भी जरूरी है. त्यांनी लोकांनी म्हटलं की संजय राऊत साहेबांना चमत्कार दाखवला. तर 23 तारखेला चमत्कार तुम्हाला दिसेल. संजय राऊत साहेब काय चमत्कार करतात, महाविकास आघाडी काय चमत्कार करते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय गट काय चमत्कार करतो, हे 23 तारखेला दिसेल. संपूर्ण महाराष्ट्र पाहिजे. गुलाबराव पाटील फार मोठे नेते आहेत, तिथे त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय आपण पाहिलं आहे. त्याच्यामुळे 23 तारखेपर्यंत आपण वाट पाहूया. 23 तारखेच्या नंतर सगळे चमत्कार आपल्याला दिसतील.